रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग करावी ते पूजा मनेची उत्तम हा अभंग, या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा अभंग आपल्याला शिकवतो की खरी भक्ती ही बाह्य दिखावा किंवा कर्मकांडांमध्ये अडकलेली नाही, तर ती मनाच्या पवित्रतेत आणि आंतरिक अनुभूतीत स्थित असते. तर चला या अभंगाचा विस्तृत भावार्थ समजून घेऊया. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. करावी ती पूजा मनेची उत्तम. इथे पूजा म्हणजे केवळ देवाला अर्पण केलेले फूल किंवा धूप नाही, तर ती देवाची आराधना, त्याचे स्मरण आणि त्याच्या प्रती व्यक्त केलेली श्रद्धा. मनेची उत्तम म्हणजे मनातून केलेली ही आराधनाच सर्वोच्च, श्रेष्ठ आणि खरी आहे. मनाची एकाग्रता, शुद्ध भाव आणि देवावरील निस्सीम प्रेम हेच खरे पूजेचे खरे घटक आहेत. लौकिकाचे काम काय असे. लौकिक म्हणजे जगाला दिसणारे, व्यवहारिक किंवा सामाजिक रूढी परंपरा. यात देव्हारा, मंदिरातील ज्याला आपण गाभारा म्हणतो, अनेक उपकरणे जसे पूजेचे साहित्य, घंटा, शंख, भांडी आणि इतर कोणताही बाह्य सोपस्कार यांचा समावेश होतो. संत तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात की खरं सांगा, या सर्व बाह्य दिखाव्याची खरंच गरज आहे का बरं. संत तुकाराम महाराज येथे मानस पूजा या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व देतात. ते म्हणतात की देवाची आराधना ही आपल्या मनातून, अंतःकरणातून व्हावी. देवाला खऱ्या अर्थाने बैठायचे असेल तर ते मनाच्या शांत आणि एकाग्र अवस्थेतच शक्य आहे. आपल्या मनात देवासाठी असलेले प्रेम, आदर, कृतज्ञता हाच खरा नैवेद्य आहे. बाह्य उपकरणे आणि विधी हे केवळ एक माध्यम असू शकतात, पण जर त्यामागे शुद्ध भाव नसेल तर ती केवळ शारीरिक कृती ठरते. संत तुकाराम महाराज येथे बाह्य पूजा विधींचा निषेध करत नाहीत. ते म्हणतात की जर बाह्य पूजा करत असताना मन देवामध्ये लीन असेल तर ती उत्तमच आहे. पण जर मनात देवाची आठवण नाही, देवावरती भाव नाही आणि पूजा केवळ इतरांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःला धार्मिक सिद्ध करण्यासाठी केली जात असेल तर ती लौकिकाचे काम ठरते. देवाला देखावा आवडत नाही, त्याला आपले शुद्ध मन आणि निष्ठावान भक्तीच प्रिय असते. ही ओळ आपल्याला शिकवते की आपण काय करतो यापेक्षा कशा भावाने करतो हे जास्त महत्वाचे आहे. कळावे तयासी कळेअंतरीचे, कारण ते साचे साच्या अंगी. कळावे तयासी कळेअंतरीचे. तयासी म्हणजे कोणाला. तयासी म्हणजे त्या परमेश्वराला. ज्या परमेश्वराला आपली पूजा करायची आहे त्याला आपल्या अंतर्मनातील प्रत्येक विचार, प्रत्येक हेतू आणि प्रत्येक भावना सहज कळते. त्याला बाह्य माध्यमांची गरज नाही. कारण ते साचे साच्या अंगी. कारण म्हणजे मूळ हेतू किंवा आधार. साचे म्हणजे खरे, प्रामाणिक आणि साच्या अंगी म्हणजे खऱ्या आचरणातून, सत्कर्मातून किंवा आपल्या शुद्ध स्वभावातून प्रगट होणारे. पूजेचे खरे फळ हे आपल्या शुद्ध अंतःकरणातून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सत्कर्मातूनच मिळते. या ओळीतून संत तुकाराम महाराज परमेश्वराच्या सर्वज्ञतेवर म्हणजेच सर्व काही जाणण्याच्या शक्तीवर भर देतात. ते म्हणतात की देव हा केवळ मूर्तीत किंवा मंदिरात नसतो, तर तो आपल्या आतही वास करतो. आपले मन, आपले विचार
आपला हेतू हे सर्व काही त्याला ज्ञात असते. त्यामुळे आपण किती मोठे यज्ञ केले किंवा किती मंत्र उच्चारले, यापेक्षा आपल्या मनात देवाबद्दल किती खरी श्रद्धा आहे हे महत्वाचे आहे. देव आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो, आपल्या शब्दांचा नव्हे. पुढे ते कर्माचे महत्व स्पष्ट करतात. खरी भक्ती केवळ पूजा करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या दैनंदिन आचरणात उतरली पाहिजे. जर आपले आचरण शुद्ध नसेल, आपण इतरांना त्रास देत असू, वाईट विचार करत असू, तर नुसती बाह्य पूजा निरर्थक आहे. खरी भक्ती आपल्या वागण्यातून आणि कृतीतून दिसली पाहिजे. सत्कर्माच्या अंगाने मिळणारे फळ म्हणजे पूजेमुळे मनात येणारी सकारात्मकता, शांती आणि चांगले विचार. हे आपल्याला चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यातूनच जीवनात खरे समाधान आणि यश मिळते. हा अभंग आपल्याला मन शुद्ध असेल तरच भक्ती फळते हा संदेश देतो. अतिशया अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीजा जैसे बीजा ऐसे. अतिशय अंती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास किंवा चुकीच्या हेतूने मर्यादेबाहेर काम केल्यास, लाभ किंवा घात, त्याचे परिणाम एकतर खूप मोठा फायदा, अनपेक्षित सकारात्मक परिणाम, किंवा खूप मोठे नुकसान, अनपेक्षित नकारात्मक परिणाम असे होऊ शकतात. येथे लाभ या शब्दातून कधी कधी बाह्य तात्पुरता फायदा सूचित होतो, जो शाश्वत नसतो. फळ देते चित्त बिजायसे. जसे आपण शेतात ज्या प्रकाराचे बी पेरतो त्याच प्रकारचे फळ मिळते. आंबा पेरला तर आंबाच येतो, कडुलिंब अजिबात येणार नाही, बरोबर ना? जेव्हा आपण आंबा लावू आंबाच येणार. त्याचप्रमाणे आपल्या चित्ताची, मनाची अवस्था, त्याचे विचार, त्याचा हेतू जसा असेल त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कृतीचे किंवा उपासनेचे फळ मिळते. या ओवीमध्ये ही ओवी कर्मफळाच्या नियमाचे एक मूलभूत सत्य स्पष्ट करते. संत तुकाराम महाराज म्हणतात की कोणतीही कृती, मग ती पूजा असो वा इतर कोणतेही कर्म, जर अतिशया म्हणजे चुकीच्या हेतूने, केवळ दिखाव्यासाठी, अहंकाराने किंवा केवळ भौतिक लाभाच्या अपेक्षेने केली तर त्याचे परिणाम अनपेक्षित आणि कधी कधी घातकही असू शकतात. भक्तीमध्येही जर केवळ कर्मकांडांचा अतिरेक झाला आणि त्यामागे शुद्ध भाव, श्रद्धा किंवा निस्वार्थ प्रेम नसेल तर ती भक्ती खरी फळ देत नाही. जे फळ पाहिजे ते खरं फळ देत नाही, उलट कधी कधी ती अहंकार किंवा चुकीच्या कल्पनांना जन्म देते. फळ देते चित्त बीजायसे या वाक्यातून महाराज मनाची भूमिका किती महत्वाची आहे हे अधोरेखित करतात. आपले मन हे बीजाप्रमाणे आहे. जर मनात श्रद्धा, प्रेम, निस्वार्थता, परोपकार यासारखी सत्वगुणी बीजे असतील तर पूजेचे फळही आत्मिक उन्नती, शांती आणि आनंद असे उच्च प्रकारचे मिळते. जर मनामध्ये स्वार्थ, लोभ, द्वेष, अहंकार, दिखावा यासारखी रजोगुणी किंवा तमोगुणी बीजे असतील तर पूजेचे फळही त्याच स्वरूपाचे. कदाचित तात्पुरता भौतिक लाभ, पण दीर्घकाळासाठी अशांतता किंवा निराशा असे मिळते. देवाला फसविण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चुकीच्या भावाने उपासना केल्यास फळ वाईटच मिळते. म्हणजेच आपल्या मनाची गुणवत्ता, चित्ताची श्रेणी आपल्या भक्तीचे आणि पर्यायाने आपल्या जीवनाचे अंतिम फळ ठरवते. येथे महाराजांनी कर्म सिद्धांत पूजेच्या संदर्भात स्पष्ट केले आहे. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. तुका म्हणे
जेणे राहे समाधान. ज्या भजनाने किंवा उपासनेमुळे आपल्याला आपल्या मनाला खरी शांती, तृप्ती, आनंद मिळतो, हे समाधान आंतरिक असते, बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. ऐसे ते भजन पार पावी. अहो, असे भजन जे आहे, आंतरिक भक्ती जी आहे, मनुष्याला या संसार रूपी भवसागरातून म्हणजेच या पुनर्जन्माच्या चक्रातून पलीकडे घेऊन जाते, मोक्ष किंवा अंतिम मुक्ती मिळवून देते. पार पावी म्हणजे अडचणीतून किंवा संसाराच्या बंधनातून बाहेर काढणे. हा अभंगाचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा संदेश आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीचे अंतिम आणि खरे उद्दिष्ट आत्मिक समाधान आहे. जर एखादी पूजा किंवा भजन केल्यावर आपल्या मनाला शांतता, आनंद, तृप्ती मिळत नसेल तर ती खरी भक्ती नाही. ती केवळ एक कर्मकांडाची रीत आहे. आपल्या आतून येणारे समाधान हेच भक्तीच्या योग्य मार्गावर असल्याची खरी खूण आहे. हे समाधान भौतिक लाभांपेक्षा कितीतरी मोठे असते. संसारातून पार पाडणे याचा अर्थ केवळ जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवणे नाही, तर जीवनातील मोहमाया, दुःखे, आसक्ती आणि अडचणी यापासून मानसिक स्वातंत्र्य मिळवणे. जेव्हा भजन मनाने केले जाते तेव्हा ते चित्त शुद्ध करते, अहंकाराला कमी करते आणि वासनांवर नियंत्रण मिळवते. यामुळे मनुष्य मोहमायेतून सुटतो आणि जीवनातील वास्तविक आनंदाकडे वाटचाल करतो. आंतरिक भक्तीमुळे मनुष्य हा भौतिक जगाच्या तात्पुरत्या सुखांपासून अलिप्त होऊन आत्मिक आणि शाश्वत साधनाच्या मार्गावर येतो. हीच भक्ती त्याला भवसागरातून मुक्त करून अंतिम परमोच्च स्थितीपर्यंत पोहोचवते. संत तुकाराम महाराज या अभंगातून बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक भक्ती, शुद्ध मन आणि सत्कर्मांना महत्व देतात. ते सांगतात की देवाला आपल्या मनातील भाव कळतो आणि आपल्या चित्ताच्या गुणवत्तेनुसारच आपल्याला फळ मिळते. ज्या भक्तीमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळते तीच आपल्याला संसारातून मुक्ती देऊन अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवते. हा अभंग आपल्याला देवाला बाहेर नाही तर आपल्या आतच शोधा हा मौलिक संदेश देते.